2.5 Father Returning Home. The poet of this poem is दिलीप चित्रे. दिलीप चित्रे यांनी लिहिलेली फादर रिटर्निंग होम या कवितेचा आता अभ्यास आपण करणार आहोत. थोडक्यात दिलीप चित्रे यांच्याविषयी माहिती घेऊयात. दिलीप चित्रे वॉज अ सेलिब्रेटेड bilingual poet and translator with a remarkable work in मराठी and English. मराठी आणि इंग्लिशमध्ये द्विभाषिक असे हे कवी आपल्याला यांना म्हणता येईल. अनेक कविता त्यांनी भाषांतर देखील केलेल्या आहेत. दिस पोयम फादर रिटर्निंग होम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ट्रॅव्हलिंग इन अ केज या संग्रहामधून ही कविता घेतलेली आहे. कवितेकडे आपण बघूयात. फादर रिटर्निंग होम. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. या कवितेमध्ये दिलीप चित्रे यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यातल्या एका संध्याकाळचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वडिलांचं देखील लहानपणीचं निरीक्षण जे आहे हे या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांनी म्हटलं की माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. माझे वडील जे आहेत हे ट्रेनमधून उशिराच्या ट्रेनमधून ते प्रवास करत स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स. कम्युटर्स म्हणजे प्रवासी. अनेक प्रवाशांसोबत ते मुकाटपणे शांतपणे प्रवास करत होते. इन द येलो लाईट. येलो लाईट म्हणजे संध्याकाळचं वर्णन या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच पद्धतीनं उतार वय दाखवण्यासाठी देखील येलो लाईट या शब्दाचा वापर केलेला आहे. सबब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. ते शून्य नजरेनं त्या ठिकाणी बाहेर बघतात. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी. सॉगी म्हणजे भिजणे, ओले असणे. अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड. त्यांचे कपडे जे आहेत, शर्ट आणि पॅन्ट जे आहेत ते ओले झालेले आहेत, भिजलेले आहेत. रेनकोट जो आहे त्याचा रंग ब्लॅक आहे आणि ते मातीने चिखलाने माखलेले आहे. अँड हिज बॅग स्टफ विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. त्यांची बॅग जी आहे या बॅगमध्ये अनेक पुस्तकं जी आहेत ही कोंबलेली आहेत. अति प्रमाणापेक्षा जास्त पुस्तकं त्या बॅगमध्ये भरलेली आहेत आणि त्यामुळे ती जुनी बॅग आता फाटायला आलेली आहे. असं एकंदरीत वर्णन या ठिकाणी वडिलांचं किंवा त्या कम्युटर प्रवासी जे आहेत त्यांचं या ठिकाणी केलेलं आहे. हिज आईज डिम्ड बाय एज. वयानुसार त्यांची नजर जी आहे ही कमकुवत होत चाललेली आहे. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. पावसाचे दिवस असल्याकारणाने दमट ओलसर अशा वातावरणामध्ये त्या रात्री ते घराकडे निघालेले आहेत. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. मी आता त्यांना बघितलं ते ट्रेनमधून खाली उतरलेले आहेत. लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. एखाद्या मोठ्या वाक्यामधून एखादा शब्द जो आहे हा पटकन गळून पडावा त्या पद्धतीनं अनेक लोकांमधून त्या ठिकाणी त्या ट्रेनमधून ते खाली उतरलेले आहेत. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. आणि त्यांनी ग्रे प्लॅटफॉर्म हा एक शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर ग्रे प्लॅटफॉर्मचा अर्थ आहे की सिमेंटमुळे तो जो प्लॅटफॉर्म आहे तो ग्रे कलरचा होतो. पण इथे ग्रे याचा अर्थ काय घ्यायचा आहे तर वृद्ध वडिलांचं जे आयुष्य आहे हे हालाकीचं किंवा नीरस असं आयुष्य असं या ठिकाणी आपल्याला शब्दप्रयोग घ्यायचा आहे. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म क्रॉसेस द रेल्वे लाईन एंटर्स द लेन. आता त्यांनी काय केलं आहे ते घाईघाईनं उतरलेले आहेत, घाईनं घराकडे निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी रेल्वे लाईन क्रॉस केलेली आहे आणि आता रस्त्यावर आलेले आहेत. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड. त्यांच्या चपला ज्या आहेत या चपला चिखलाने भरलेल्या आहेत, चिखलाने माखलेल्या आहेत. बट ही हरीज ऑन वॉट. पण तसेच ते वाट काढत चालत राहिलेले आहेत. आता इथे आपलं लक्षात येईल की या 4 ते 5 ओळींमध्ये वातावरणाचं वर्णन जे आहे हे इथे केलेलं आहे. सेकंड स्टांजा आपण बघूयात. होम अगेन. आता घरी आल्यानंतर बघूयात काय घडलेलं आहे. आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. घरी आल्यानंतर पाणचट चहा जो आहे हा त्यांनी
घेतलेला आहे. वीक टी म्हणजे आपल्या एक लक्षात येईल की देर इज नो इम्पॉर्टन्स टू दिस फादर इन हिज फॅमिली. या वडिलांना, या कर्त्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचे इम्पॉर्टन्स, महत्त्व नाही. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रिडिंग अ बुक. घरी आल्यावर पाणचट चहा जो आहे त्याच्यामध्येच शिळी चपाती जी आहे, पोळी जी आहे ते खातात आणि पुस्तक वाचत बसलेले आहेत. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. कंटेम्पलेट मीन्स टू थिंक, विचार करणे. टॉयलेटसारखी जागा ते विचार करण्यासाठी निवडत आहेत, जिथे एक अलायनेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्स एस्ट्रंचमेंट फ्रॉम अ मॅनमेड वर्ल्ड. आता इथे आपल्या लक्षात येईल की परकेपणा जे आहे, एस्ट्रंचमेंट म्हणजे अलायनेशन, परकेपणा तर किंवा वेगळे पडणं. तर आपण हे बघूयात की घरामध्ये खूपशी जागा आहे, पण विचार करण्यासाठी त्यांनी टॉयलेटसारख्या ठिकाण जे आहे ते निवडलेलं आहे. यावर आणखीन आपल्या लक्षात येईल की घरी कुणीही त्यांची जास्त विचारपूस करत नाहीत किंवा कुटुंबीय त्यांचे प्रेमाने स्वागत करीत नाहीत. त्या टॉयलेटमध्ये, न्हाणीघरामध्ये गेल्यानंतर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या या जगामध्ये, या गर्दीमध्ये आपण किती एकटे आहोत याचा विचार ते करत बसलेले आहेत. कमिंग आउट ही ट्रम्बल्स ॲट द सिंक, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. आता या ठिकाणी ते काय केलेले आहेत, न्हाणीघरामधून ते आता बाहेर आलेले आहेत. एक विचार त्यांच्या मनामध्ये आहे की आपलं तर वय व्हायला लागलेलं आहे आणि या विचारानंच त्या ठिकाणी त्यांचे हात जे आहेत हे किंचित शिवर थरथरायला लागलेले आहेत, थरथरू लागलेले आहेत. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. आणि त्यांच्या हातावर असणारे, जो मनगट आहे त्या मनगटावर असणारे काही केस जे आहेत, ग्रेइंग हेअर म्हटलेले आहेत. इथे देखील ओल्ड एज यासाठी हे शब्दप्रयोग केलेले आहे, वाढतं वय. वरच्या लाईनमध्ये देखील त्या ठिकाणी ब्राऊन हँड्स म्हटलेले. त्या ब्राऊन हँड्स किंवा ग्रेइंग हेअर हे जे शब्द आहेत हे ओल्ड एज, वाढत्या वयासाठी वापरलेले आहेत. काही थेंब जे आहेत हे थेंब त्यांच्या त्या मनगटावर असणाऱ्या केसांवर उडालेले आहेत. हिज सलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. सलन, तर याचा अर्थ काय येतो, विक्षिप्त असणारे स्वभावानं. ते आपली मुलं जे आहेत ही मुलं देखील त्या वडिलांशी कोणत्याही प्रकारचे जोक म्हणूयात किंवा कुठल्याही प्रकारचे सिक्रेट्स जर असतील तर त्यांच्याशी ते बोलत नाहीत, त्यांचे तुटकपणे वागतात, त्यांना कुठल्या मनातली गोष्ट सांगत नाही, त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्या लक्षात येईल की ज्या घरातील ते कर्ते व्यक्ती आहेत, ज्या घरासाठी ते करत आहेत त्या घरामध्येच ते एकटे पडलेले आहेत. ही विल नाऊ गो टू स्लीप. आता या ठिकाणी झोपण्याची वेळ झालेली आहे. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. आणि ते झोपत असताना रेडिओ ऐकतात आणि ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन, थिंकिंग ऑफ नोमॅड्स एंटरिंग द सब कॉन्टिनंट थ्रू द नॅरो पास. आता कुटुंबीय जे आहेत हे त्यांचे कुटुंबातील व्यक्ती जे आहेत त्यांच्याशी त्यांचे मायेचे संबंध नसले तरी झोपेत मात्र ते त्यांच्या भूतकाळातल्या आणि भविष्यात येणाऱ्या प्रेमळ जी नाती आहेत त्या नात्यांचे ते स्वप्न पाहतात आणि झोपी जातात. तर अशा पद्धतीनं अलायनेशन हा एक जो मेन थीम आहे तो या पोएममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अलायनेशन म्हणजे परकेपणा. तर अशी ही फादर रिटर्निंग होम ही पोएम आपण एक्सप्लेन करून घेतलेली आहे.